महाराजांच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज गुरुवार आहे, सर्वांना श्री स्वामी समर्थ। गुरुवार असेल तर सर्व मठमध्ये जातातच। आपण पण आज अशा मठमध्ये जाणार जे की खूप कमी लोकांना माहीत आहे। मी विरारला स्वतः एवढे वर्ष राहतोय, पण मला त्या मठबद्दल माहिती नव्हती। पण आता मी परवा 2 ते 3 रील आले मला, त्यानंतर बोललो आपण पण जाऊ आणि तुम्हाला या मठाबद्दल माहिती सांगणार आहे मी। खूप सुंदर असा मठ आहे, कारण तिथे 2 ते 3 मठ आहेत आपल्या त्या एरियामध्ये विरारमध्ये। पण तो मठ आहे जो की खूप कमी लोकांना माहीत आहे। आणि तिथे एक मंदिर आहे 2 ते 3 त्याच्यासोबत, आणि तिथे गौशाला पण आहे। म्हणून आपण या मठामध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहे, कारण खूप कमी लोकांना हा मठ माहिती आहे। त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर पुढच्या गुरुवारी जाल आणि तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही त्या मठमध्ये नक्की जावा। आता आपण तिकडेच चाललो आहे कारगिल नगरला। तिथे 2 ते 3 मंदिर आहे साईडला, ते पण आपण कव्हर करणार आहोत। त्या व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, या साईडने आपण गाडी घेऊन आलोय। तुम्हाला इथे यायचं असेल तर विरार स्टेशन ईस्ट वरती तुम्हाला कोणी कारगिल नगरला विचारलं तिथे रिक्षा भेटतात, तिथे यायचं आहे। बघा, ते महाकाली मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती टाकलाय, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा। याच्या साईडला 5 मिनिटावरती ते मठ आहे। आता आपण आलोय तर तुम्हाला थोडंफार हे महाकाली मंदिर पण दाखवतो मी आतमधून कसं आहे आणि बाहेरून। त्यानंतर आपण त्या मठामध्ये जाऊ, कारण तो मठ आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे। हा मंदिर ऑलरेडी आपण एक्सप्लोर केला आहे, त्याचे व्हिडिओ आता बघा। गणपती देव आहे, वरती बघा सर्व मूर्ती आहेत, रेणुका देवी, वज्रेश्वरी देवी, हे बघा वरती मूर्त्या आहेत छोट्या छोट्या। त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत, या मंदिराबद्दल थोडी माहिती येतो। हे बघा कसे लिंबू वगैरे घातलेले आहेत। हे बघा रुद्रावतार आहे कालभैरव यांचा। हे बघा दुर्गा देवी, तुम्हाला आता दाखवतो आतमध्ये मी। या मंदिरात एकाच अखंड दगडात कोरलेली काळ्या पाषाणातील 12.5 फुटाची महाकाली मातेची भव्य मूर्ती आहे। बघा अशी रुद्ररूपी मूर्ती आहे। देवी कालीचे रूप भाविकांना दृष्ट प्रवृत्तीचा नाश करून शक्ती आणि अभय देणारे मानले जाते। विरारच्या गजबजल्या भागात असले तरी हे मंदिर खूप शांत आणि रमणीय आहे। नवरात्रीमध्ये या मंदिरात खूप अशी गर्दी होते, त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय, तोही जाऊन तुम्ही बघा। कसा रुद्र अवतार आहे, ही सुंदर अशी मूर्ती आहे देवी कालिका मातेची। बघा संपूर्ण काळ्या दगडाची मूर्ती आहे। मूर्तीच्या दोन्ही बाजूला देवींचे महाअवतार कोरलेले आहे। मंदिरातील भिंतींवरील देवीने दैत्याच्या केलेल्या संहाराची, काली चालीसामध्ये देवीच्या असलेल्या वर्णनांची, तसेच महाकालिका मातेच्या रूपांची 70हून अधिक शिल्पे आहेत। हे बघा कशी शिल्पे आहेत, सर्व ती देवी कालिका मातेची सर्व रूप आहेत। बघा सुंदर अशा कोरलेल्या मूर्त्या आहेत। बघा दररोज पहाटे 5 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत या मंदिरातील कालिका मातेचे भाविकांना दर्शन घेता येते। आणि ते शारदीय नवरात्रोत्सव आणि काली चौरस हे मोठे उत्सव साजरे केले जातात। नवरात्री दरम्यान या मंदिरात खूपच गर्दी असते। तुम्ही बघू शकता कसे सुंदर असे मंदिर आहे, जे की तुम्ही स्वामींचे मठ मध्ये येणार त्याच्या आधी तुम्हाला पाहता येईल। आपण ऑलरेडी याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा। आता आपण चाललोय तिकडे। बघा रोड छोटा आहे, तुम्ही 2 व्हीलर आणताय तर येऊ शकतं, पण तुम्ही 4 व्हीलर आणू शकत नाही। ते तिकडे महाकालीच्या मंदिराच्या जरा पुढे तुम्हाला थांबावं लागेल। हे बघा इथे तुम्ही गुगल लोकेशन टाकू शकता, अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान विरार मठ, टेंबाचा पाडा, महाकाली रोड, कारगिल नगर, विरार पूर्व। पण कोणाला लोकेशन सापडली नाही तर तुम्ही महाकाली मंदिरात या, तिथून कोणाला विचारा तर 5 मिनिटाच्या अंतरावरतीच हे स्वामी समर्थ यांचे मठ आहे। तुम्ही 4 व्हीलर वरती आणू शकत नाही, पण 2 व्हीलर तुमच्या आरामात मठ पर्यंत पोहोचेल। हे बघा मंदिराची एंट्री आहे। बघा अखिल विरार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान मठ। या मठाला जास्त नाही, मला वाटतं 10 ते 12 वर्ष झालीत। बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत। बघा आज गुरुवार आहे, त्यामुळे थोडीफार गर्दी भेटेल तुम्हाला। गुरुवारी या मठामध्ये नक्की या, पूर्ण आपण आज मठ एक्सप्लोर करणार आहोत, कारण खूप कमी लोकांना या मठाबद्दल माहिती आहे। हे बघा सुंदर असा गजराज, त्यानंतर बघा इथं ओटीचा सामान वगैरे सर्व तुम्ही घेऊ शकता, नारळ वगैरे। त्यानंतर बघा स्वामींच्या वस्तू वगैरे तुम्ही दर्शन घेतल्यानंतर घेऊ शकता। बघा माळा वगैरे आहेत, लॉकेट वगैरे आहेत, स्वामींच्या मूर्त्या वगैरे आहेत, त्या तुम्ही दर्शन घेतल्यानंतर घेऊन जाऊ शकता। हे बघा गजराज, ते विकण्याचे स्टॉल आहे सर्व। त्यानंतर बघा थोडीफार गर्दी आहे। आता आपण आतमध्ये बघूया काय काय मंदिरामध्ये आहे। हे बघा सुंदर असे महाकालीचे रूप आहे, आणि साईडला बघा दत्तगुरू आहेत, यांचे तुम्ही सर्वप्रथम दर्शन करू शकता। त्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत। पुन्हा एकदा बघा सुंदर असे दत्तगुरू आणि महाकाली माता आहे। त्यानंतर इकडे बघा जीवदानी माता आहे, नंतर इथे पोट आहेत बघा सरस्वती माता। बघा तुम्हाला बोललो ना थोडीफार गर्दी आहे, आज गुरुवार आहे त्यामुळे। बघा नंतर बघा इथं गणपती देव आहे, त्यानंतर तुम्ही वाट बघताय ते बघा स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती। ही मूर्ती बघून तुमचे मन प्रसन्न होईल। साईडला बघा जीवदानी देवी आणि तुळजाभवानी माता यांचे सुंदर फोटो वगैरे पण आहेत। त्यानंतर बघा हनुमान देवता, आज गर्दी आहे त्यामुळे घाईमध्ये दर्शन झाले। बघा कुलस्वामिनी सेवा ट्रस्ट आश्रय। बघा त्यानंतर इकडे या साईडला बघा
सुंदर अशी पिंडी देवता आहे आणि ते स्वामी समर्थ यांच्या वस्तू आहेत आणि फोटो आहेत बघा. इथे मोबाईल अलाउड नाही पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ करतोय कारण थोडीफार परमिशन घेतली मी. नंतर बघा या तुम्ही उजव्या साईडला आलात त्यानंतर सुंदर असे गणपती देवाचे मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो या मंदिराची विशेषता बघा. सुरुवातीलाच बघा दोन कसे हत्ती आहेत. सुंदर असे रंगीबिरंगी हत्ती बघा कसे कलरफुल केलेले आहेत. तुमचे हे बघितल्यानंतर मन प्रसन्न होईल बघा. सुंदर असा लाडका उंदीर मामा बघा कसा कलर दिलाय. त्यानंतर आपण आतमध्ये गणपती देवाचे दर्शन करायला जाणार आहोत. त्याच्या आधी बघा कसे सुंदर असे छोटेसे मंदिर आहे. नंतर इथे बघा आपले सर्वांचे आवडते गणपती देव आणि कुबेर देव आहे तिकडे बघा साईडला बघा. आणि तिथे महालक्ष्मी माता आहे. सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. या सुंदर मंदिराचे आपण दर्शन घेतले. त्यानंतर इथे साईडला हे मंदिर आहे ते कोणते आहे ते तुम्हाला सांगतो. हे बघा सुरुवातीला सिंह आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला समजले असेल हे कोणते मंदिर आहे बघा. आपण आता दर्शन घ्यायला चाललोय. इथे बघा सुंदर अशी देवी आहे तुळजाभवानी माता. त्यानंतर इथे बघा तुम्हाला बोललो गौशाला इथे गाय आहे सुंदर अशी गाय बघा. तिथे चारा वगैरे टाकू शकता. हा गणपतीचे दर्शन झाले आपले बघा. मंदिर कसं आहे आता आपण तिकडे जाणार आहोत. त्याच्या आधी बघा चारा वगैरे टाकला. नंतर इकडे बघा तिकडे गणपती देवाचे मंदिर बघितले. त्यानंतर इकडे बघा सुंदर असे पुन्हा दोन हत्ती. या मंदिरात टोटल तुम्ही बघितला एक एंट्रील आणि दोन सुंदर असे गजराज आहेत बघा. कसे ते पण सजवलेले आहेत बघा. तुम्हाला बघूनच रिअल बघून आवडेल. इथे बघा एक नंबर आहेत बघा गणपती आणि खूपच हाईट आहे 5 फूट असतील आपला आयडिया होते. खूपच सुंदर असे गजराज आहेत दोन साईडला दोन. आणि यानंतर तुम्हाला असे मी शिवलिंग दाखवणार जे तुम्ही पहिल्यांदाच बघताय बघा. सुंदर असा मठाच्या समोरच आहेत. आणि हे बघा हे सुंदर असा शिवलिंग आहे. तिथे आज पाणी सोडले नाही पण तुम्ही जसे फाउंटनला असतं तसं पाणी सोडले असतं बघा. ते नळ दाखवले तिथे. आणि बघा साईडलाच बघा मासे कसे रंगीबिरंगी फिश टँकला जसे मासे असतात तसे मासे आहेत. आणि बघा शिवलिंगीच्या इथेच चिल्लर वगैरे टाकले आहे बघा. हे जिथं नल दिसतंय तिथून पाण्याचे फवारे येतात. खूप सुंदर असा व्ह्यू आहे पण आज बंद आहे. आणि बघा कलरफुल मासे कसे आहेत बघा. तेच बोललो तुम्हाला या मठामध्ये काय सुंदरता आहे बघा मठाची. आणि खूप कमी लोकांना ते मठ माहिती आहे. किती देवदेवतांचे तुम्ही दर्शन करू शकता आणि कसे आहे बघा. इथे पण सुंदर असा पाषाण रूपी मंदिर आहे. त्यानंतर इथे बघा सर्वांचे लाडके हनुमान देव यांची सुंदर अशी शेंदूर रूपी मूर्ती आहे बघा. म्हणजे बघा तुम्ही किती देवदेवतांचे एकाच मठामध्ये दर्शन करू शकता. त्यानंतर इथे बघा शनिशिला. तुम्ही शनिवारी वगैरे इकडे येऊ शकता. हे बघा शनी मंदिर तिकडे आहे बघा. सुंदर अशी शनिशिला आहे त्याचे तुम्ही दर्शन करू शकता. त्यानंतर इकडे बघा आता लोक आहेत आलेत किती तुम्हाला बोललो ना गुरुवार आहे त्यामुळे गर्दी आहे. आणि इथे पण देव बघा तुम्ही सुंदर अशी यल्लम्मा देवीची मूर्ती आहे बघा. यल्लम्मा देवी मायूरची रेणुका माता. त्यानंतर इकडे बघा ब्रह्मदेव बघा सुंदर असे ब्राह्मण देव आहे तिथे. त्यानंतर या साईडला बघा गुरुस्थान दत्तगुरू यांचे थोडे वस्तू वगैरे ठेवले आणि फ्रेम आहे दत्तगुरूंची. त्यानंतर बघा सुंदर अशी नवदुर्गा माता मंदिर आहे इथे हे बघा. त्यानंतर या साईडला बघा इथे पण एक छोटीशी बघा जिथे पहिले मूळ पूर्वज आहेत त्यांची मूर्ती आहे. त्यानंतर बघा विशेषतः बघा झाड कसे पूर्ण वरती गेले बघा या मंदिरातून पूर्ण. त्यानंतर इथे बघा सुंदर असे शनिदेव आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला पूर्ण मठ एकदा दाखवतोय केवढा मोठा आहे बघा. तुम्ही इथे ध्यान वगैरे करायला बसू शकता. आणि काहीच गर्दी नाही इथे कारण खूप कमी लोकांनाच हे मठ माहीत आहे. आज आपण एक्सप्लोर केलं. हे होते स्वामी समर्थ यांचे कारगिल नगरमधील मठ. तुम्हाला या मठाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण विरारमध्ये जेवढे मठ आहे तेही एक्सप्लोर केले. आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत मठाचे बघा. सुंदर असा क्रिकेट चालू आहे. आता आपण चाललोय घरी बघा. व्ह्यू बघा कसला आहे. ते क्रिकेट चालू आहे. चला फायनली आलोय घरी. आज गुरुवार होता तर आपण स्वामी समर्थ यांच्या मठमध्ये गेलो. खूप कमी लोकांना हे मठ माहिती आहे. विरारमध्ये असून पण मी एवढ्या वर्षाने गेलो आहे म्हणजे 10 वर्ष आली या मठाला. पण खूपच कमी लोकांना हे मठ माहिती. मी पण आता परवा रील बघितली त्यामुळे इकडे गेलो दर्शन घ्यायला. तर हे मठ आहे विरार ईस्टला कारगिल नगरला. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिली. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये सर्वांनी लिहा. आणि या स्वामी समर्थ भक्तांना नक्की पाठवा व्हिडिओ कारण तुम्हाला समजले असेल या मंदिराच्या साईडचा परिसर आणि तिथे 2 ते 3 मंदिर आहेत त्यांचेही तुम्ही दर्शन करू शकता. असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना पाठवा. हा व्हिडिओ लाईक करा हाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटही करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.